नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट बडी बेंच. लेखिका ज्योती रानडे. बडी बेंच. माझ्या घराजवळ 1ली ते 5वी पर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधीकधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात म्हणून की काय कोण जाणे, पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं. काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले. बडी बेंच असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून 2 ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक 9 वर्षाची पोनीटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली. मी तिला विचारलं, हा नवा आहे का गं बेंच? ती म्हणाली, नाही, बडी बेंच नवा नाही. मागच्या बाजूला होता तो फक्त पुढे आणलाय. बडी बेंच. माझी उत्सुकता वाढली. बडी म्हणजे मित्र, पण बडी बेंच म्हणजे नक्की काय असावं? माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, आम्हाला जर कधी कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कोणी खेळायला घेत नसेल ना, तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं. तिनं उलगडा केला. अगं बाई, हो का? मी चकित होऊन म्हणाले, किती सुरेख कल्पना आहे. केवढाली ओझी असतात या लहान जीवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे, एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताणतणाव. पण कुणी आलंच नाही बोलायला तर? आयुष्यातल्या अनुभवानं मला विचारण्यास भाग पाडलं. तिने आश्चर्यानं माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हातानं मागे केल्या आणि म्हणाली, का नाही येणार? एक जण तरी येतच, कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच. या बाईला इतकं साधं कसं काय कळत नाही असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता. एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळ्या भाबड्या जगात सुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आईबाबांकडून रागून घेणं असतं. आणि त्यावर बडी बेंच हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं. किती छान माहिती सांगितलीस गं. पण तू तू कधी बसली आहेस बडी बेंचवर? माझ्या तोंडून गेलंच. हो, 9वी होते ना, तेव्हा खूप वेळा. त्यानंतर किती मैत्रिणी मिळाल्या. तिच्या मोकळेपणानं मोहित होऊन मी पुढे चालू लागले. मनात येत राहिलं, फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमध्ये, डॉक्टरकडे, वकिलांकडे, कॉलेजमध्ये, परीक्षागृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काही वेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणं आणखीन काय असतं? कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी, समदुःखी असणाऱ्याशी, 4 पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल, नाही का? त्या बेंचवर खाली 2 ओळी लिहिल्या होत्या. चल, बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न. उदात्त हेतू मनी ठेवणी, होऊ बडी, यार, सखा, मित्र. धन्यवाद. लेखिका
ज्योती रानडे. वाचन संजय इनामदार.